दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। मोबाईल चोरल्याच्या कारणावरून चंद्रकांत इरप्पा वाघमारे याचा मारहाण करून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अजित महादेव माने राहणार घेरडी तालुका सांगोला याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता केली। 18 डिसेंबर 2024 रोजी आरोपी अजित माने याचा मोबाईल मयत चंद्रकांत वाघमारे हा चोरत असताना आरोपीनं त्याला पकडून मारहाण केल्यानं त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं। सत्र न्यायालयानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। या जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की मयतानं मोबाईल चोरताना रंगेहात पकडल्यानं झालेल्या घटनेमध्ये मयताला जखमा झाल्या। प्रत्येक नागरिकास स्वतःच्या मालमत्तेचं चोरीपासून रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते रक्षण करताना झालं आहे, त्यामुळे या कृत्याला गुन्हा म्हणता येणार नाही। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अनामिका मल्होत्रा यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।